Welcome friends. Today we are going to introduce our next book. आपलं जे दुसरं पुस्तक आहे, ठीक आहे. आपण पहिलं पुस्तक बघितलं अल्जेब्राचं, ज्याच्यामध्ये सेट्स नावाचा चॅप्टर आपण कंप्लीट केला. नाउ वी हॅव टू स्टार्ट विथ जिओमेट्री. ओके, आता जिओमेट्री आपण स्टार्ट करत असताना पहिल्यांदा हे जिओमेट्री नेमकं काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, जिओमेट्री नेमकं काय आहे? दिस इज द सायन्स रिलेटेड विथ द शेप्स अँड फिगर्स. फिनिश. याच्यात तुम्हाला शेप्स, फिगर्स, त्या मग कशा कॉन्ग्रंट दाखवायच्या, सिमिलर दाखवायच्या, ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला याच्यात पाहायचे. आपण आतापर्यंत जे काही चॅप्टर्स पाहिले होते मागं, ट्रायंगल्स बघितले, त्याच्यानंतर क्वाड्रिलॅटरल्स बघितलं आपण 8वी मध्ये. असे चॅप्टर्स काही होते की जे कशाशी रिलेटेड होते, फिगर्सशी रिलेटेड. ओके, तर ते सगळे चॅप्टर्स आता तुम्हाला एकाच पुस्तकात न देतात, त्याच्यासाठी वेगळं पुस्तक केलं. आणि नंबर्स जे आहेत त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी वेगळं पुस्तक, त्याला आपण M1 म्हणतो, ज्याला आपण बीजगणित किंवा ज्याला आपण अल्जेब्रा म्हणतो. ठीक आहे. आणि हे जे दुसरं आहे ते आहे जिओमेट्री, भूमिती. ठीक आहे. आता बघा, याच्यातच शब्दातच अर्थ आहे भू, बरोबर आहे, आणि मिती. आता बघा, मिती म्हणजे मोजणी आणि भू म्हणजे जमीन. सिमिलरली जिओ मीन्स व्हॉट? जिओ मीन्स अर्थ. जिओ मीन्स काय आहे? अर्थ. आणि मेट्री, याच्यात एक शब्द आहे मेट्रिया नावाचा. ठीक आहे. सो व्हॉट इज मेट्रिया? मेट्रिया मीन्स टू काउंट ऑर टू मेजर. ओके, म्हणजे हे जे सायन्स आहे ना, सायन्स ऑफ, याला तुम्ही असं म्हणू शकता, सायन्स ऑफ मेजरिंग द अर्थ. म्हणजे अर्थ किंवा अशा काही जे रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत की ज्या फिगर रिलेटेड आहेत, तर त्या मोजण्याचं शास्त्र म्हणजे जिओमेट्री. राईट. आता तुम्हाला पहिल्यांदाच पुस्तकाचं पान उघडलं की तुम्हाला दिसेल एक, त्या ठिकाणी इजिप्तमध्ये गेल्यासारखं वाटेल. यू विल सी देअर अ पिरामिड. राईट. तुम्हाला एक पिरामिड त्या ठिकाणी दिसेल. तो जो पिरामिड आहे, आता विचार करण्यासारखी गोष्ट, जवळपास 3000 वर्षापूर्वी त्याचं कन्स्ट्रक्शन झालंय. बरोबर, 3000 वर्षापूर्वी कन्स्ट्रक्शन झाले. मग आज आपण म्हणतो की आपण इतके प्रोग्रेस झालो. मग ही पण खूप मोठी गोष्ट आहे ना की 3000 वर्षापूर्वी असं कोणीतरी कन्स्ट्रक्शन केलं होतं. मग त्यावेळेस असं इंजिनिअरिंग होतं का? किंवा त्यावेळेस एवढे हुशार लोक या जगात, या पृथ्वी तलावर होते का? डेफिनेटली होते. ओके, आपण आपल्याच महाराष्ट्राचं उदाहरण घ्या ना, कसे छान छान किल्ले आपल्या महाराजांनी बांधलेले त्या काळात. ठीक आहे. मग त्यावेळेस तर हे इंजिनिअरिंग नव्हतं, त्यावेळेस तर ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. मग हे कसं पॉसिबल झालं? ओके, बिकॉज इट ऑल हॅपन्स बिकॉज ऑफ जिओमेट्री. ओके, त्यावेळेस लोकांना जिओमेट्रीचं ज्ञान होतं, त्यावेळेस आपल्या लोकांना माहिती होतं की आपण कशा पद्धतीने करू शकतो. तर थेल्स नावाचा एक शास्त्रज्ञ होता, थेल्स. आपण त्याला थोडा वेळ आपण त्यांना थेल्स काका असं म्हणूया. ठीक आहे. मग हा थेल्स काकाने ठरवलं की, ते कुठले होते? ग्रीकचे होते. त्यांना ठरवलं की आता आपण काय करूया, जरा थोडंसं जग फिरूयात. मग हे जग फिरत असताना फिरत 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 हे आले इजिप्तला. इजिप्तला आले की त्यांना बघितलं की अरे बापरे, एवढे मोठे मोठे पिरॅमिड आहेत इथं, कसे बांधले असतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला नेहमी आपल्या डोक्यात विचार आलाच पाहिजे की हे कसं आहे किंवा हे का आहे. बरोबर आहे. जसं आपण न्यूटनच्या बाबतीत समजतो, न्यूटन का आहे हाच क्वेश्चन प्रत्येक वेळेस विचारायचा, आणि त्यानं त्या काचा शोध स्वतःच लावला. का वरतून एखादं फरक वरतून खालीच का पडतं, हा का त्यानंच पहिल्यांदा काढला आणि त्यानंच तो इन्व्हेंट पण केला, त्याचं रिझन. ठीक आहे. तसं या थेल्सला प्रश्न पडला की आता मला काय करायचं की हे किती हाईट आहे याची, हे मोजायचं. तर मग मला मोजायचं, तर मग वरती चढू का? मग थेल्स काकाने नक्कीच काय आणले असेल, दोर वगैरे आणला, वरती चढायला लागले. पण त्यांच्या लक्षात येणार की वरती चढून पुन्हा अजून कसं मोजायचं, कारण काय ते काय स्ट्रेट आहे का, ते असा उतरता भाग आहे. मग ते काढायचं कसं, पंचायत झाली. मग थेल्स काका खाली उतरले, त्यांना बघितलं इकडं तिकडं, त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या बाजूला एखादा व्यक्ती उभा आहे, तो खूप बुटका आहे, किंवा एखादं छोटंसं मूल आहे. ते पाहिलं त्याच्याकडं आणि त्यांच्या लक्षात आलं की बापरे, ह्याची सावली कमी आणि माझी कशी थोडीशी जास्त आहे. मग त्यांना विचार केला, आपण हे पिरॅमिडकडे बघूयात. काही पिरॅमिड त्यांना छोटे दिसले, काही पिरॅमिड मोठे दिसले. ठीक आहे. मग त्यांना काय केलं, पहिला जो मोठा पिरॅमिड आहे त्याची सावली अशी किती लांब पडली असे बघितलं. ठीक आहे. आणि जो छोटा पिरॅमिड आहे त्याची पण सावली बघितली. मग त्यांच्या लक्षात आलं की बापरे, सावल्यांचा विचार करून सुद्धा आपल्याला काय करता येतं, काढता येतं. आता या ठिकाणी उपयोगी पडणारी कन्सेप्ट कुठली आहे माहिती आहे का? सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल्स. सिमिलॅरिटी म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर असतात म्हणजे काय? एक सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. जर समजा तुम्ही आणि तुमचा छोटासा भाऊ आहे, तुम्ही दोघं जण चाललात आणि ऊन पडलंय, त्या उन्हामुळे तुमच्या सावल्या एकाच बाजूला पडणार आहेत, मागं पुढं पडणार आहेत का? नाही. तर 100% तुमचा जो छोटा भाऊ आहे त्याची सावली तुमच्यापेक्षा कमी पडणार आहे. तुम्ही जे आहात त्याच्यापेक्षा, त्याच्या सावलीपेक्षा तुमची सावली सुद्धा कशी पडणार आहे, लांब पडणार आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट यूज करण्यात आली कशात? जिओमेट्रीमध्ये. कुणी या गोष्टीचा वापर केला? थेल्सने. ठीक आहे. थेल्स हा खूप मोठा
मॅथमॅटिशियन आहे, त्यानं खूप छान पद्धतीनं ते काय केलं, त्याच्यावर खूप अभ्यास केला. नंतर मग सिमिलॅरिटी ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट त्याच्या मदतीने आपल्या जगापर्यंत काय झाली, पोहोचली. म्हणजे दोन ट्रायंगल लहान मोठे असतील तर त्यांच्या सावल्या सुद्धा त्याच प्रकारात त्याच प्रमाणात असतात, ही कन्सेप्ट त्यानं केली. आणि हेच थेरम आपल्याला पुढच्या वर्षी आहे. ठीक आहे, तर आपल्याला ते असे काही थेरम्स आपल्याला पुढच्या वर्षी बघायचे. पण त्याच्या आधी आपल्याला ह्या जॉमेट्रीची एबीसीडी, द एबीसीडी ऑफ मीन्स एबीसीडी ऑफ एनी सब्जेक्ट मीन्स काय, द बेसिक ऑफ एनी सब्जेक्ट. ठीक, मग आपल्याला ह्या जॉमेट्रीची जी बेसिक गोष्ट आहे, ज्या काही याच्यातल्या काय काय ज्या खूप लहान गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आल्या तरच पुढचं येणार आहे, अशा गोष्टींचा आपल्याला आज अभ्यास करायचा. ठीक आहे, सो व्हॉट इज जिओमेट्री. जिओमेट्री मीन्स व्हॉट, जिओ मीन्स अर्थ, मेट्रिया. ओके, हा सुद्धा ग्रीक वर्ड आहे. ठीक आहे, आणि त्याच्यातून जिओमेट्री हा शब्द बाहेर आला. आणि जिओमेट्री म्हणजे भूमापन शास्त्र किंवा भूमिती असं आपण त्याला काय केलं म्हटलं. ठीक आहे, सो जिओमेट्री इज सायन्स ऑफ मेजरिंग द अर्थ. म्हणजे अर्थ मेजर करण्यासाठी किंवा अशा तत्सम गोष्टी मोजण्यासाठी जे शास्त्र उपयोगी पडतं दॅट इज कॉल्ड जिओमेट्री. क्लिअर झालं. ठीक आहे, आता जॉमेट्रीच्या नंतर आता बघा, समजा एक एक्झाम्पल तुम्हाला मी दुसरं एक सांगतोय की ती जे चित्र आहे ते चित्र बघितल्यावर तुमच्या डोक्यात तरी आलं असेल की खरंच सावली एखाद्याची कमी पडेल, एखाद्याची जास्त पडेल, आणि त्याच्यावरून आपल्याला आपली उंची आहे म्हणा किंवा एखाद्या गोष्टीची पोल असेल म्हणा, पोलची उंची सुद्धा आपल्याला काय करता येते, काढता येते. क्लिअर. म्हणजे कसं बघा, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. सपोज तुम्ही आहात 4 फुटाची, तुमची हाईट किती आहे, 4 फूट आहे तुमच्या वर्गातल्या एखाद्या मुलाची. ठीक आहे, 4 फूट उंच असणाऱ्या मुलांची सावली जर समजा 8 फूट पडली, म्हणजे किती पडली, दुप्पट पडली. तर एखाद्या पोलची सावली, व्यवस्थित आहे, एखाद्या पोलची सावलीच जर समजा 20 फूट पडली असेल तर तो पोल किती फूट असला पाहिजे, 10 फूट. हे तर जॉमेट्री आहे, हे तर सिमिलॅरिटी आहे, हेच आपल्याला त्याच्यात काय करायचं समजून घ्यायचं. क्लिअर. ओके, त्याच्यानंतर आपण जॉमेट्री म्हणजे काय हे बघितलं. आता आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट बघायचे जॉमेट्री म्हणजे. त्यातली सगळ्यात बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे कुठली, डॉट, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, पॉइंट म्हणतो. सगळ्यांना माहिती असेल ही फिगर कुठली आहे, त्याला आपण काय म्हणतो, पॉइंट. ठीक आहे, व्हॉट इज पॉइंट. ऍक्च्युली पॉइंट इज द स्मॉलेस्ट फिगर ऑफ जॉमेट्री. पॉइंट हे काय आहे, जॉमेट्रीतली सगळ्यात छोटी फिगर आहे. ठीक आहे, जी कुठल्याही एखाद्या शार्प थिंगनं काय करता येते, काढता येते. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, पॉइंट. ठीक आहे, त्याच्यानंतर येते आपल्याला लाईन. आता लाईन म्हणजे काय बघा, लाईन म्हणजे कन्सिडर करताना फक्त स्ट्रेट लाईन कन्सिडर करायचं, कशाही अशा लाईन नाही. समजा तुम्हाला लाईन ड्रॉ करा म्हटलं, तुम्ही अशीच लाईन ड्रॉ करणार. ठीक आहे, जी व्हर्टिकली स्ट्रेट काढली जाते, स्ट्रेट लाईन याचा त्याचा अर्थ झाला. स्ट्रेट लाईन म्हणजे कसं, अजून एकदा क्लिअर करा तर. ही पण लाईनच आहे, ही सुद्धा काय आहे, लाईनच आहे, बट दिस इज नॉट स्ट्रेट लाईन. म्हणजे लाईन म्हणले तुम्ही हे पण काढू शकता ना, पण आपल्याला हे काढायचं. लाईन म्हणजे कन्सिडर केलं जातं की स्ट्रेट लाईन. ओके ओके, तर हे लक्षात घ्या. क्लिअर. सो याला काय म्हणतो आपण, लाईन. आता लाईन बद्दल आपल्याला माहिती आहे की लाईन ही नेहमी काय असते, अनलिमिटेड बाय बोथ एंड. दोन्ही बाजूनी अनलिमिटेड असते. ओके, अनलिमिटेड बाय बोथ एंड. त्याच्यानंतर आपल्याला पुढची जी कन्सेप्ट आहे दॅट इज प्लेन. आता प्लेन म्हणजे काय असतं बघा. आता समजा मी या ठिकाणी ए बी सी आणि डी असे पॉइंट्स लिहिले, तर ते एका प्लेन वरती आहेत असं म्हणायचं. म्हणजे बोर्ड हा सुद्धा एक प्लेन आहे. ठीक आहे, तर ह्या याच्यातल्या काय आहेत, कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट, ज्याला आपण खूप गरजेचे आहेत आपल्याला कळण्यासाठी. ठीक आहे, आता पुढची जी कन्सेप्ट आहे, इट इज रिलेटेड विथ द नंबर लाईन. आता नंबर लाईन माहिती असेल आपल्याला, गेल्या वर्षी आपण बघितलं व्हॉट इज मीन नंबर लाईन. ठीक आहे, आता नंबर लाईन मध्ये बघा आपण काय लक्षात घेत असतो, बेसिक कॉन्सेप्ट इन जिओमेट्री. ओके, आता बघा बेसिक कन्सेप्ट आपण बघतोय आणि त्याच्यातला आपल्याला चाललोय आपण लाईनकडे. सो सॉरी, नंबर लाईन आपण त्याला म्हणतो. इट इज नंबर लाईन. हे काय आहे, नंबर लाईन आहे. याचा कुठून तरी एक ओरिजिन असतो, जिथून सुरुवात आहे. म्हणजे हा इकडं पण चाललाय आणि इकडून चाललाय, हे एक इमॅजिन केलेली लाईन आहे. ठीक आहे, म्हणजे कसं की आपल्याला काही नंबर, समजा मी नॅचरल नंबर्स दाखवू शकतो, होल नंबर्स दाखवू शकतो, पण अजून पण काही नंबर्स आहेत ना जे निगेटिव्ह आहेत, इंटिजर्स आहेत, रिअल आहेत. मग ते दाखवण्यासाठी आपल्याला दोन्हीची गरज पडते, म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. मग त्याच्यासाठी एक इमॅजिनेशन करून जी लाईन तयार केली त्याला आपण काय म्हणतो, नंबर लाईन. ह्या नंबर लाईनवर आपण जसं राईट कडे जाऊ तसं आपण पॉझिटिव्ह जातो, आणि जसं लेफ्ट कडे जाऊ तसं आपण काय जातो, निगेटिव्ह जातो. क्लिअर. म्हणजे कसं बघा, ह्याच्यातला डिस्टन्स असा सेम असतो 1, ह्याच्यातला डिस्टन्स सुद्धा एकच असतो. ठीक आहे, ह्याच्यातला डिस्टन्स सुद्धा एकच असतो, ह्याच्यातला डिस्टन्स सुद्धा एकच असतो. म्हणजे यांच्यातले डिस्टन्स सारखे असतात. डिस्टन्स कसे असतात, सारखे. एक एक्झाम्पल लक्षात घ्या. समजा आपण काय करत आहोत, आपण एखाद्या शहरामध्ये राहतोय, तर त्या शहरातून आपल्याला कुठेतरी जायचं, तर आपण डिस्टन्स मोजत असतो. किंवा आपण गावाकडे वगैरे जाताना आपल्या लक्षात येतं पहा की आपण एखाद्या ठिकाणाहून इकडून निघालो की आपल्याला
काही विशिष्ट अंतरावर काही दगड दिसतात तुम्हाला, म्हणजे 1 किलोमीटर राहिले तुमचं जे गाव आहे ते 1 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे, 3 किलोमीटर आहे, आणि जाताना तुमच्या लक्षात येते की आपण 1 किलोमीटर कट केलं, 2 किलोमीटर कापलं, 3 किलोमीटर कापलं, 4 किलोमीटर कापलं. ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत याला आपण काय म्हणतोय, तर हे आहेत या नंबर लाईनवरचे नंबर्स. ठीक आहे, आता हे जसं इकडे पॉझिटिव्ह जातात तसे हे निगेटिव्ह सुद्धा जातात. म्हणजे कसं बघा, -1, -2, -3, -4. आणि लक्षात ठेवा की ह्या दोघांमधला जो डिस्टन्स असतो तो 1 युनिट असतो किंवा सेम युनिट असतो, युनिट बदलत नाही. 3चा घ्या, 4चा घ्या, पण पुढचा सुद्धा तेवढ्याच पटीनं पुढे जाणार असतो. राईट, ओके. आता या नंबर लाईनवरती सपोज मी या ठिकाणी घेतला पॉईंट P. ठीक आहे, या ठिकाणी घेतला पॉईंट O, या ठिकाणी घेतला पॉईंट S, इथं घेतलाय T. ओके, या ठिकाणी घेतला पॉईंट A. ओके, सो हे झाले सगळे पॉइंट्स, याला काय म्हणतो आपण पॉइंट्स, पॉईंट P, देन पॉईंट T वगैरे. ठीक आहे, आता या ठिकाणी मग ह्या 3ला, 4ला, 2ला नेमकं काय म्हणायचं, दोज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. यांना काय म्हणायचं, कोऑर्डिनेट, म्हणजे त्यांना दाखवण्याचं काम करतात ते. म्हणजे काय बघा, 3 इज द कोऑर्डिनेट ऑफ कोणाचा कोऑर्डिनेट आहे बा 3, P. तो कुणाचा कोऑर्डिनेट आहे, Pचा. ठीक आहे, याला मराठीमध्ये निर्देशक असं म्हणतात, निर्देशक. ठीक आहे, म्हणजे बघा काय, तर हा पॉईंट दाखवण्यासाठी कुठलं, म्हणजे हा पॉईंट आहे पण तो नेमका किती नंबरला आहे किंवा कोणत्या नंबरच्या वरती आहे, तर तो त्याला झाला कोऑर्डिनेट. ओके, सो दोज आर द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट हे आहे. आता मग तुम्हाला जर प्रश्न केला मी की व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ O, ओचा कोऑर्डिनेट काय आहे 0. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ S, -3. ठीक आहे, व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ A, -1. म्हणजे कोणाचा जरी कोऑर्डिनेट तुम्हाला विचारला तरी फक्त तुम्ही तो पॉईंट सांगणार, आणि कोऑर्डिनेट सांगत असताना तुम्ही पॉईंट P, पॉईंट T असं लिहा. क्लिअर, ओके. सो आता आपल्याला हे झालं कोऑर्डिनेट म्हणजे काय ते क्लिअर कळालं. ठीक आहे, आता आपल्याला काढायचा आहे डिस्टन्स. ओके, आता मला सांगा डिस्टन्स म्हणजे तुम्हाला काय वाटतं, डिस्टन्स कशाला म्हणतो आपण. डिस्टन्स म्हणजे दोन वस्तूतला, दोन व्यक्तीतला, दोन काही ज्या गोष्टी असतील त्यांच्यातला एक विशिष्ट फरक. कसा, समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही आणि तुमचे वडील यांच्या वयातला फरक मला काढायचा आहे, तर तुम्ही वयातला फरक कसा काढणार, तुम्हाला तुमच्या वडिलाचं वय माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, सपोज तुमच्या वडिलाचं वय आहे 40 इयर्स, बरोबर आहे. 40 इयर्स आपण पप्पांचं वय कन्सिडर करूया, आणि तुमचं वय आहे समजा 13 इयर्स, बरोबर आहे, 13 इयर्स. आता तुम्हाला वयातला फरक काढायचा, तुम्ही वयातला फरक कसा काढणार, तुमच्या वयातून पप्पाचं वय मायनस करणार नाही, कारण 13 - 40 जर केलं तर उत्तर येईल -27. डिस्टन्स इज नेवर 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 नेगेटिव्ह. डिस्टन्स हा कधीही नेगेटिव्ह नसतो, म्हणजे डिस्टन्स हा ऑलवेज पॉझिटिव्ह. क्लिअर आहे, डिस्टन्स हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. आणि डिस्टन्स काढताना आपण काय करत असतो, तर बिगर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट काढत असतो. ठीक आहे, बघा क्लिअर करा, दोन कन्सेप्ट इथे क्लिअर होऊ लागले. पहिली काय सांगितलंय की हाऊ टू फाइंड द डिस्टन्स. When we find the distance, we have to subtract the coordinate of smaller point. Okay, we have to subtract smaller coordinate from the bigger coordinate. मोठ्या कोऑर्डिनेट मधून आपल्याला स्मॉलर कोऑर्डिनेट काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. म्हणजे समजा या ठिकाणी हा 40 हा काय आहे, P कन्सिडर करूयात, पॉईंट P चा कोऑर्डिनेट आहे, आणि हा पॉईंट कितीचा आहे, सॉरी तुम्ही आहात, म्हणजे समजा Y घेऊयात आपण U. ठीक आहे, सो दिस इज U. सो पॉईंट P मायनस पॉईंट Y घ्यावा लागेल. मग काय होईल, 40 - 13, मग येईल 27. ह्या 27चा अर्थ काय की तुमच्यापेक्षा तुमचे वडील 27 वर्षांनी कसे आहेत, मोठे आहेत. क्लिअर आहे, किंवा त्याचा अर्थ असा पण होईल की तुम्ही तुमच्या वडिलापेक्षा 27 वर्षांना लहान आहात. क्लिअर, ओके. तर ही कन्सेप्ट क्लिअर करा की आपण ज्यावेळेस पण डिस्टन्स काढतो दोन कोऑर्डिनेट्स मधला, तर त्यावेळेस काय करतो, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करत असतो. आता आपण एक एक्झाम्पल इथल्या इथे सॉल्व्ह करूयात. काय एक्झाम्पल आहे पहा. सपोज मला काढायचा आहे डिस्टन्स. ओके, आता क्लिअर करा, दोन गोष्टी मी या ठिकाणी लिहितो. ओके, डिस्टन्स इज इक्वल्स टू B - S. कळलं का, हे काय हे इंडिकेशन कळालं. D इज इक्वल्स टू डिस्टन्स आहे हा, डिस्टन्स इज इक्वल्स टू B - S. B - S मीन्स बिगर मायनस स्मॉलर, बिगर मायनस स्मॉलर. म्हणजे या ठिकाणी काय आला, हा बिगर आला
ठीक आहे, बिगर आणि हा काय झाला स्मॉलर. ओके, बिगर मायनस स्मॉलर लक्षात ठेवा. ठीक आहे, सो डिस्टन्स इज इक्वल्स टू बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. कोऑर्डिनेट शब्द लिहा. ठीक आहे, ओके क्लिअर. आणि डिस्टन्स इज नॉट इक्वल टू नेगेटिव्ह. डिस्टन्स इज नेव्हर नेगेटिव्ह. डिस्टन्स हा कधीही मायनस नसतो आणि प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की बिगर मायनस स्मॉलर करायचं. क्लिअर. ओके, नाव आता नंबर लाईन मध्ये आणखीन एक गोष्ट पहा की राईट साईडची संख्या असते ती नेहमी, राईट साईडची जी संख्या असते ती नेहमी कशी असते, मोठी असते. कुणापेक्षा, लेफ्ट साईडच्या संख्येपेक्षा. म्हणजे समजा या ठिकाणी पी मी घेतला आणि टी घेतला, कोण आहे राईटला, पी राईटला. याचा अर्थ पी इज डेफिनेटली मोर दॅन टी. पी हा 100% याच्यापेक्षा बिगर आहे. सपोज आता मी कोण घेतोय, ओ आणि टी घेतोय, कोण मोठा असला पाहिजे, टी इज बिगर 100%. मग यस आणि ए घेतला तर याच्यात मोठा कोण झाला, हाच मोठा झाला 100%. ठीक आहे, म्हणजे बघा नेगेटिव्ह मध्ये आपण हे ऍक्च्युली गेल्या वर्षी झालेले आपल्याला, पण तरी लक्षात ठेवा की जर नेगेटिव्ह नंबर्स असतील तर त्यावेळेस नेगेटिव्ह नंबर्स असतील, इंटिजर्स म्हणतो आपण त्याला, लास्ट इयर आपण बघितलं इंटिजर्स. तर नेगेटिव्ह नंबर जे असतील ना, तर नेगेटिव्ह मध्ये छोटा मोठा असतो आणि मोठा छोटा असतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय की आपण जर समजा नेगेटिव्ह म्हणजे कळलं का, नेगेटिव्ह म्हणजे वाईट लोक. ठीक आहे, समजा दोन तुम्हाला दिसतात, एक असा निगेटिव्ह आणि एक असा निगेटिव्ह, दोन्ही कसे आहेत, वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत. पण दोघांना तुम्हाला कम्पेअर करायचे, हा पण वाईट प्रवृत्तीचा आहे आणि हा सुद्धा कसा आहे, वाईट प्रवृत्तीचा आहे. दोघंही वाईट प्रवृत्तीचे आहेत. पण त्यातली त्यात तुम्हाला बरा कोणता वाटतो, चांगला कोणता वाटतो, हाच वाटणार ना. म्हणजे हाच तुमच्या दृष्टीने मोठा आहे किंवा चांगला आहे, तुम्ही त्याला मान देताय. म्हणजे जो छोटा दिसतो तोच कसा असतो, चांगला असतो. तसं ते. ठीक आहे, म्हणजे जर नेगेटिव्ह नंबर्स असतील तर बिगर इज स्मॉलर अँड स्मॉलर इज बिगर बाय नंबर्स ओनली. ठीक आहे, नेगेटिव्ह नंबर्स असतील तर. क्लिअर. ओके, सो आता आपल्याला काढायचा आहे डिस्टन्स. आता डिस्टन्स कसा काढला तर ते ऐका आधी. डिस्टन्स ऑफ, समजा मी एपी असं लिहितोय, डिस्टन्स ऑफ काय काढायचं मला, एपी. म्हणजे मला कोणाचा डिस्टन्स काढायचा आहे, एपीचा डिस्टन्स काढायचा. डिस्टन्स ऑफ एपी काढत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, ए मोठा आहे का पी मोठा आहे, पी मोठा आहे आणि हे छोटा आहे. क्लिअर आहे. ओके, हाऊ टू फाइंड द डिस्टन्स. आता आपण आधी असं काढूयात ऑन द नंबर लाईन. किती येतो डिस्टन्स बघा, पी पासून ए पर्यंत जायचे, 1 2 3 4. कितीचा डिस्टन्स आहे, 4 युनिट्सचा डिस्टन्स. ओके, आता 4 युनिट्सचा, मग तुम्ही जर असं केलं 3 - 1 तर डिस्टन्स कितीचा येतोय, 2चा. क्लिअर. पण फॉर्म्युला 3 मायनस इथं ऑलरेडी फॉर्म्युलातला मायनस आहे आणि इथं जो येणार आहे तो त्याचा स्वतःचा येणार. म्हणजे कसं एक्झाम्पल ना, आता डिस्टन्स ऑफ एपी काढतोय ना, मग इथं काय करणार आपण, कोऑर्डिनेट ऑफ, कोणाचं घेणार, कोऑर्डिनेट ऑफ पी. बरोबर आहे, मायनस कोऑर्डिनेट ऑफ, कोणाचं कोऑर्डिनेट घेतोय आपण बघा, एचा. म्हणजे या ठिकाणी ए लिहिला. टेल मी व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ पी. कोऑर्डिनेट ऑफ पी इज 3. ओके, सो वी हॅव टू राइट हियर 3 minus this will be as it is. Now coordinate of A, where is A? A is here, right? So what is the coordinate of A? That is -1. So it must be -1 here. हे असं असलं पाहिजे. ओके, सो आता काय होतं बघा, 3 मायनस मायनस काय होत असतं, प्लस. मीन्स काय झालं, 4. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन ए अँड पी. ए आणि पी मधला डिस्टन्स किती झाला, तेवढा झाला. क्लिअर. आता हे झालं आपण अशा काढ. आता आपण पी आणि ओ मधला काढूया. डिस्टन्स ऑफ पी ओ राईट इज इक्वल्स टू, आता कसं काढाल बघा, आपण डिस्टन्स ऑफ पी म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पी लिहावं लागेल. तर डिस्टन्स ऑफ पी ओ काढतोय, मग कोऑर्डिनेट ऑफ पी लिहावं लागेल, जो किती आहे, 3 आहे. मायनसचं साईन आणि नंतर याचं कोऑर्डिनेट ते 0 आहे. मग 3 मधून 0 गेला, किती राहिला, 3. डिस्टन्स कितीचा राहिला, 3चा. क्लिअर. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला हे मात्र लिहायचं आहे, कोऑर्डिनेट ऑफ आणि कोऑर्डिनेट ऑफ ते लिहायचं. कोऑर्डिनेट ऑफ कोण आहे, पी आहे, कोऑर्डिनेट ऑफ ओ आहे, इथे लिहावं लागेल, खाली सॉल्व्ह करायचं. क्लिअर. ओके, आता पुढचा एक क्वेश्चन घेऊयात आपण. आता आपण या क्वेश्चन मध्ये घेऊयात ए आणि एस, बोथ आर नेगेटिव्ह नंबर्स, राईट. ओके, सो डिस्टन्स ऑफ ए एस. आता एक लक्षात घ्या आणखी एक गोष्ट की डिस्टन्स ऑफ ए एस आणि डिस्टन्स ऑफ एस ए सेम असतो. डिस्टन्स ऑफ एस ए किंवा डिस्टन्स ऑफ ए एस दोन्ही सेम असतात. क्लिअर. ओके, म्हणजे दोन्ही वेळेस बिगर मायनस स्मॉलरच होणार आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ए, कोऑर्डिनेट ए याचा आहे. आता दोघांपैकी मोठा कोण आहे बघा बरं, एक स्टेप मिसिंग आहे पाहिजे. आपल्याला इथं लिहावं लागतं की कोणता मोठा आहे, इथं क्लिअर करतो मी त्या. ओके, सो ए मोठा आहे का एस मोठा आहे बघा बरं, ए आणि एस. ओके, सो कोऑर्डिनेट ऑफ
कोण घेणार कोऑर्डिनेट ऑफ, कोण ए मोठा आहे म्हणून कोऑर्डिनेट ऑफ ए इज ग्रेटर दॅन कोऑर्डिनेट ऑफ एस. कोऑर्डिनेट ऑफ एस म्हणजे तो एस पेक्षा कसा आहे 100% मोठा आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली लिहू शकता -1 इज ग्रेटर दॅन -3 आणि मग तुम्ही काय करणार हा फॉर्म्युला वापरणार. कसा फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ एस इज इक्वल्स टू विच इज बिगर, -1 इज बिगर, सो -1 -3. आता कळलं असेल पुढे काय येणार आहे ते. ठीक आहे, हा मायनस आहे, हा मायनस आहे, मायनस मायनस प्लस म्हणजे काय झालं -+3. आता 3 मधून 1 गेला. व्हॉट विल बी द डिस्टन्स, 2 विल बी द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स, दॅट इज डिस्टन्स ऑफ एस. इट मस्ट बी 2. किती असला पाहिजे तो 2 असला पाहिजे. ठीक आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे कशाची कन्सेप्ट आहे, कोऑर्डिनेट आणि हाऊ टू फाइंड द डिस्टन्स. ओके, जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ओके, नाव आता पुढची जी कन्सेप्ट आहे दॅट इज बिटवीननेस. आता बिटवीननेस कशाला म्हणतो ते क्लिअर करत आता. समजा मी काय केलंय, 3 मुलांना बोलवलं माझ्याकडे. ठीक आहे, समजा ए, बी आणि सी असे 3 मुलं आहेत. त्यांना म्हटलं की एका लाईन मध्ये उभे राहा. त्यांना फक्त एवढं सांगितलं की मी एका लाईन मध्ये उभे राहा. तर ते कसे राहतील, ए पहिल्यांदा उभा राहील, बी 2 नंबरला उभा राहील आणि सी 3 नंबरला. क्लिअर. जर समजा असं नसेल उभं राहिलं तर ते कसे राहतील, पहिल्यांदा बी राहील, नंतर सी राहील, नंतर ए राहील. असंही नको असेल तर ते कसे राहतील, सी पहिल्यांदा उभा राहील, त्याच्यानंतर कोण येईल इथं, ए येईल आणि शेवटी काय येईल, बी येईल. क्लिअर आहे का. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकी एक वेळेस आला. म्हणजे कसा, ए इथं एकदा आला, 2 नंबरला इथं आला, 3 नंबरला इथं आला. बी सुद्धा इथे 1 नंबरला आला, इथं 2, इथं 3, सी 1 2. क्लिअर. म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की बिटवीननेस कन्सेप्ट मांडत असताना ते जे 3 पॉइंट्स आहेत सध्या, आता इथं जर आपण याला ह्याच्यावर मांडण्याचा प्रयत्न केला, सेगमेंटवरती, लाईन सेगमेंटवरती किंवा लाईनवरती, तर कसं मांडणार, ए या ठिकाणी आला, बी या ठिकाणी आला आणि सी या ठिकाणी आला पहिल्या कंडिशननुसार. दुसऱ्या कंडिशननुसार काय होईल पहा, बी सी आणि ए, म्हणजे इथं बी आला, इथं सी आला अँड हिअर इज ए. राईट. सो दोज आर 3 पॉइंट्स. नाव द थर्ड कंडिशन इज सी ए अँड बी. कधी शक्यतो पॉईंट लिहिताना वरती लिहायचे. ठीक आहे, सी ए आणि बी या ठिकाणी. आता या कंडिशन मध्ये बी इज बिटवीन ए अँड सी, दोघांच्या मध्ये आहे. ठीक आहे, दोघांच्या मध्ये आहे. आता बिटवीनचा अर्थ असं बिलकुल पकडू नका की बरोबर मधोमध आहे, दॅट इज नॉट मिड पॉइंट. फक्त बिटवीन, दोघांच्या मध्ये आहे. जसं आपण एखाद्या वेळेस गाडी बघत असतो बाहेर, म्हणजे कसे समजा तुम्हाला औरंगाबादहून पुण्याला जायचं आहे. ठीक आहे, औरंगाबादहून पुण्याला जायचं, मग औरंगाबाद पुणे असं गाडीवर लिहिलेलं नसतं, मधल्या एखाद्या गावाचं नाव लिहिलेलं असतं. कसं, औरंगाबाद नगर पुणे. राईट. तर हे याचा अर्थ काय होतो की हा जो आहे नगर तो कुठं आहे, दोघांच्या मध्ये आहे. इट इज बिटवीन. याला आपण काय म्हणतो, बिटवीन. मीन्स नगर इज बिटवीन औरंगाबाद अँड पुणे. क्लिअर. ओके. तर लक्षात घ्यायचं की जर समजा 3 पॉइंट्स असतील आपल्याला, तर आपण 3 कंडिशन मध्ये त्यांना मांडू शकतो. नाउ यू कॅन सी हिअर बी इज बिटवीन ए अँड सी. करेक्ट आहे, बी कोणाच्या मध्ये आहे, ए आणि सी च्या. इन सेकंड कंडिशन बी इज सी इज बिटवीन बी अँड ए, सी इज बिटवीन बी अँड ए, अँड लास्ट इज ए इज बिटवीन सी अँड बी. ओके. आता आपल्याला पुढची याच्यावर असणारे डिपेंडेंट कन्सेप्ट पाहायचे. कुठली कन्सेप्ट आहे पहा. आता समजा तुम्हाला यांच्यातला दोघांचा डिस्टन्स दिलाय. दोघांचा डिस्टन्स म्हणजे समजा आपल्याला काय दिलंय, ए आणि ए बी, डिस्टन्स ऑफ ए बी दिलाय 5 आणि डिस्टन्स ऑफ बी सी दिलाय 6. क्लिअर. म्हणजे मी असं म्हणू का, डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ व्हॉट बी सी इज इक्वल्स टू काय आला पाहिजे पहा बरं, 5 प्लस वाटल्याच इथं आधी मला सांगा की इथं त्या लेटर्स मध्येच कोण येईल, म्हणजे ह्याच्यातच डिस्टन्स ऑफ काय यायला पाहिजे, डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी, म्हणजे हे मिळून हे, म्हणजे हे प्लस हे काय व्हायला पाहिजे, हे टोटल ए सी. क्लिअर. म्हणजे इथं झालं डिस्टन्स ऑफ ए सी. बट कंडिशन कुठली आली, ए डॅश बी डॅश सी, म्हणजे या दोघांच्या मध्ये बी आहे असं मांडल्यानंतर आपल्याला मांडता येतं की हे अशा पद्धतीने मांडता येतं. क्लिअर. मग तुम्हाला काय असेल की तुम्हाला दिलेले असेल फक्त डिस्टन्स ऑफ पॉइंट्स दिलेले असतील, त्या 2 पॉईंटच्या मधला डिस्टन्स दिला असेल आणि तुम्हाला काढायला सांगितलं जाईल तिसरा डिस्टन्स किंवा अदर डिस्टन्स, तुम्हाला जो काही दिलेला नाही तो काढायला सांगितलं जाईल. त्यावेळेस कंडिशन तुम्हाला 3 मांडता येतात. ठीक आहे, त्या 3 कंडिशन मध्ये जे योग्य बसेल ते आपल्याला काय करता येतं, मांडता येतं. म्हणजे तुम्हाला दोघांचाच डिस्टन्स दिलेला असला, सपोज आपण असं मांडूयात, डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल्स टू 10,
डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल्स टू 18 असं दिलंय. ठीक आहे, बघा डिस्टन्स ऑफ ए बी किती दिलाय 10 दिलाय, डिस्टन्स ऑफ बी सी किती दिलाय 18 दिलाय. मग आता जर आपण अशी फिगर काढली म्हणजे याच्यामध्ये काय करतोय बघा आपण. ओके, आपण वाटलं असेल ना असं कंटिन्यू करूया पुढे. ओके, डिस्टन्स ऑफ ए बी, ए इथे घेतला तर बी मी इथे येईल म्हणजे हे किती आहे 10 आहे. डिस्टन्स ऑफ बी सी किती सांगितलं बघा, बी सी सांगितलंय तुम्हाला 18, सॉरी डिस्टन्स ऑफ बी सी 18 सांगितलं म्हणजे हा 18 म्हणजे ए सी किती झाला, ए सी इज 10 प्लस 18 दॅट इज 28. क्लिअर. ओके, पण जर समजा याची जागा बदलली म्हणजे कसं घेतलं आपण, डिस्टन्स हा जर असा घेतला तर ए इथं सी घेतला इथं बी घेतला. आता बघा कंडिशन काय म्हणतात, डिस्टन्स ऑफ ए बी 10, हा डिस्टन्स ऑफ ए बी किती सांगितलं तुम्हाला 10 आणि डिस्टन्स ऑफ बी सी 18, हा 18. इज इट पॉसिबल, ह्यांच्यामधला डिस्टन्स किती 18 आणि ह्यांच्यामधला डिस्टन्स किती आहे. सो हे पॉसिबल आहे का नाही, इट इज नॉट पॉसिबल. ओके, आता आपण तिसरी कंडिशन म्हणूयात आपण. ए आता आपण काय करूयात मध्ये घेऊयात म्हणजे कशा पद्धतीने घेता येईल बघा. सी घेतला, ठीक आहे, आपण काय घेतलं बघा, आता आपल्याला ए मध्ये घ्यायचं सी ए आणि इथं काय करूयात आपण इथं बी घेऊयात. आता बघा आपली कंडिशन. ओके, तुम्हाला बी सी किती सांगितलंय, बी सी इज 18 म्हणजे हा किती झाला 18 झाला आणि ए बी किती सांगितलंय, ए बी इज 10. सो इट कॅन बी पॉसिबल, हे पॉसिबल असू शकतं. पण एसीचा डिस्टन्स पण 18 येणार आहे का 28 येणार आहे का, नो इट इज नॉट पॉसिबल. इथं काय यायला पाहिजे, डिस्टन्स 18 मायनस 10 यायला पाहिजे. ओके, म्हणजे डिस्टन्स कसा येतो, कधी निगेटिव्ह कधी मायनस करावं लागतं कधी प्लस करावं लागतं. ठीक आहे, तर हे जे आहे ते तुमच्या काय आहे ते बेसिक कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, आणि ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की आणि 3 पॉसिबिलिटी कशा येतात तेही माहिती सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, सो जर वाटत असेल गरज तर पहा एकदा, वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढा. बहुतेक तर गरज नाही आणि पुस्तकामध्ये ज्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करून दिलेत ते एकदा काय करा, अजून एकदा व्यवस्थित काय करून घ्या, बघून घ्या. ठीक आहे, आणि त्याच्यात जर काही डाऊट्स असतील तर ते एकदा क्लिअर करा, अजून त्याच्यावर जास्तच थोडं स्टडी करून घ्या. ठीक आहे, सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके, हॅव अ नाईस डे.